आणि जेव्हा हे आमचं सगळं जळून खाक झालं, आम्ही जेव्हा इथे येऊन बघितलं तेव्हा आमच्या डोळ्यात पाणी होतं. त्याच्या पलीकडे दुसरं काही सुद्धा नव्हतं. दुसरं सांगायचं झालं तर ही आमची बाग खाक जळून केलेली आहे. आज फोन केला मी सकाळी चिडून की बाबा साहेब तुम्ही का आला नाही, तुम्ही शेतकऱ्यांच्या मध्ये का आला नाही, तर ते काय म्हणले आम्हाला की तुमच्या स्वमालकीच आहे, हे तुमचं तुम्ही बघून घ्या. अशा पद्धतीने ते आम्हाला उत्तरं दिले आणि जवळजवळ फळाफुलाला आमची बाग हे आमच्या हातातून गेली. आमचं मोठं नुकसान झालेलं आहे. आंब्याच्या बागेचं आमच्या असं नुकसान झाले व शेततळ्याचं कागद पेपर वगैरे सगळा जळलेला आहे. ही भटवाडीकडून आग आलेली आहे आणि ही न आटोपण्या इतकं मोठी आग असल्यामुळे त्याच्या पुढे कुणाचे काय झालेलं नाही. ह्यांची आमची मोठी हानी झालेली आहे. कमीत कमी 35 लाखाचं नुकसान झालेलं आहे. फॉरेस्ट खात्यामधून एक 10-15 किलोमीटरवरून आग आली. आम्ही गावातील एक 100 लोक आलो. आम्ही आग विझवायसाठी आलो तर आमच्या पुढे वन्य प्राणी म्हणजेच घन, साप असे यायला लागल्यानंतर आम्ही मागे गेलो. पण ही जी आग आली ती फॉरेस्ट मधूनच आली. त्यामुळे इथं 30 ते 40 लाखाचं नुकसान आज आमच्या गावातल्या एका मित्राचं झालेलं आहे. त्यांच्या निष्काळजीपणामुळे आग लागली ती आपली लाखानं पगार घेतात. आम्ही आपल्या शेतकरी लाखानं पैसे घालून फक्त राखच बघत बसलोय. साधारण 360 आमची झाडं आंब्याची होती आणि शेततळ साधारण 1 एकरामध्ये आहे. तरी त्याची पूर्ण झाडं एक झाडं फळासकट जळून गेलेलं आहे. शेततळ्याचा कागद पूर्णपणे जळलेला आहे आणि पाणी नसल्यामुळे इथं एवढं मोठं नुकसान झालंय. ही आंब्याची बाग साधारण 10 वर्षापूर्वी आम्ही लावलेली होती आणि ते टँकरनं पाणी पुरवून ट्रॅक्टरच्या टँकरनं झाडं घागरीनं कावडीनं पाणी आणून घालून ही झाडं जीवाच्या आकांतानं ही झाडं आम्ही तयार केलेली होती. पण आज रोजी ह्या आंब्याच्या 360 झाडामधलं एकही झाड जगणार नाही. तरी शासनानं स्वतः येऊन इथं मंत्री कोण असतील त्यांनी येऊन बघून एवढी नुकसान भरपाई आम्हाला मिळावी.